तुला आई तरी कशा सांगतो? कुणी कुणाला उगाच भेटत नाही, तर ते जन्मोजन्मीचे कटबंध असतात. आपले असे कटबंध आहेत का गाई? सांग ना, सांग ना. बाबा, ओ बाबा, सांगा ना, तुम्हाला लेक माझी आवडती बघायला आवडते ना हो? सांगा ना, बाबांची पोरंही आवडतीच असतात ना हो? सांगा ना, सांगा ना. तुम्ही आईला दवाखान्यात नेलं होतं, तिथं किती मोठमोठ्या मशीन्स होत्या, त्यामध्ये मी दिसत होते, मी किती छान दिसत होते ना? सांगा ना बाबा, सांगा ना. ए आजी, आजी का दिलंस ग तू ते आईला औषध? किती कडू होतं ग, असं दे जाऊ नको ना. तू पण एक लेक म्हणून जन्माला आलीस ना ग. माझं स्वागत तू नाही करणार आणि कोण करणार? सांग ना आजी, सांग ना. आई, ए आई, का घेतलं ग तू ते औषध? किती कडू होतं ग, असं घेत जाऊ नको ना ग. मला खूप त्रास होत होता ग, मला घुरमळून येत होतं ग आई. सांग ना, सांग ना आई. खर्चाचा तुम्ही अजिबात त्रास देणार नाही. मला नवीन कपडे नको, मी ताईचे जुने कपडे घालीन, शाळेला जाईन, शिकून मोठी होईन, ताईचे दप्तरे वापरीन, खेळणे खेळीन आणि माझ्या हुंड्याची तयारी करेन. बाबांना थोडा सुद्धा त्रास होऊ देणार नाही गाई. आता तूच सांग, तूच सांग. आता तूच सांग. आम्ही मुली, एका भावाची बहीण, एका बापाची लेक, एका भावाची बहीण, एका बापाची एक लखा, एका नवऱ्याची बायको, एका मुलाची आई. तर का आहे तुम्हाला आम्हाला गर्वातच मारण्याची घाई? का आहे सांगा ना, का आहे तुम्हाला आम्हाला गर्वातच मारण्याची घाई? सांगा ना, सांगा ना. आता रडायचं नाही तर आता लढायचं हाय. आता रडायचं नाही तर आता लढायचं हाय. या दुष्काळाच्या किती असतील अशा अवलाद, कमी नाहीत अशा अवलादी. अशा दुष्काळाच्या कमी नाहीत अवलादी. वाचवायला कृष्ण कुणी याची पण नाही घाई. वाचवायला कृष्ण कुणी याची सुद्धा नाही घाई. आता सांगा. एक मुली तुला सांगते, ऐक मुली तुला सांगते, पिंजऱ्यातच फडफडू नको. ऐक मुली तुला सांगते, पिंजऱ्यातच फडफडू नको. ओ पेटून उठ तू रडू नको, पेटून उठ तू रडू नको, पेटून उठ तू रडू नको. मुलींना वाचवा, शिकवा आणि या जगाची, या देशाची साक्षरता वाढवा.